UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार। पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत उद्या 5:30 वाजता फडणवीसांचा ग्रँड शपथविधी। तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसांची निवड। सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटलांनी मांडलेला प्रस्ताव एकमताने मंजूर, तर आशिष शेलार, पंकजा मुंडे आणि रवींद्र चव्हाणांकडून ठरावाला अनुमोदन। पंतप्रधान मोदींनी एका कार्यकर्त्याला मुख्यमंत्री केलं। एक है तो सेफ है, मोदी है तो मुमकिन है। विधिमंडळ गटनेतेपदी निवड होताच फडणवीसांचा नारा। पंतप्रधान मोदींसह जनतेचे मानले आभार। एक है तो सेफ है आणि मोदी है तो मुमकिन है। गटनेतेपदी फडणवीसांच्या नावाच्या घोषणेनंतर भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष। लाडक्या बहिणींकडून एकच भाऊ देवा भाऊच्या घोषणा। लाडू पेढे वाटत पदाधिकाऱ्यांकडून आनंद साजरा। एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारांमध्ये बैठक। सत्ता स्थापनेपूर्वी तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार। 3:30 वाजता राज्यपालांकडे पत्र देत सत्ता स्थापनेचा दावा करणार। उद्या फक्त मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री शपथ घेणार। इतर मंत्र्यांचा शपथविधी अद्याप निश्चित नाही। नागपूर अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार, सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदे अखेर उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार। फडणवीसांसोबतच्या भेटीनंतर शिंदेंचा निर्णय। गृहऐवजी नगरविकास आणि आणखी एखादं महत्त्वाचं खातं मिळणार, सूत्रांची माहिती। विरोधात बसलो पण एकही आमदार सोडून गेला नाही। 2.5 वर्षात प्रचंड त्रास झाला। 2019 मध्ये जनतेचा कौल हिसकावण्यात आला। बेईमानी झाली। देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। हिंदुत्वाचा मुद्दा सोडल्याचा अपप्रचार खोडून काढा। मुंबई महापालिका निवडणुकीत हिंदुत्वाचा मुद्दा लोकांपर्यंत पोहोचवा। मातोश्रीवर माजी नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंच्या सूचना। मुंबईत भाजपची दादागिरी सुरू। गुजराती बोलण्याच्या धमक्या देत मराठी माणसाचा पगडा पुसून टाकण्याचा प्रयत्न। मराठी मारवाडी वादावर संजय राऊतांकडून भाजप लक्ष। लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पुन्हा पडताळणी होणार। फसवणूक, खोट्या दाव्यांच्या पडताळणीसाठी कागदपत्रांची उलट तपासणी होण्याची शक्यता। पूर्व विदर्भातील गडचिरोली, भंडारा, नागपूर, गोंदिया जिल्ह्यात भूकंपाचे धक्के। सकाळी 7:27 भूकंपाचे धक्के जाणवले। तेलंगणा राज्यातील मुलुगू परिसर भूकंपाचा केंद्रबिंदू। अनमोल बिश्नोई बाबा सिद्दीकींच्या हत्येचा मुख्य सूत्रधार। मुंबई पोलिसांची कोर्टात माहिती। सिद्दीकींच्या हत्या प्रकरणातील 8 जणांना 7 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी। पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर गोळीबाराचा प्रयत्न। हल्ल्यात बादल थोडक्यात बचावले। सुवर्ण मंदिराबाहेर झाला गोळीबार। शेतकरी आंदोलनावरून उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केंद्र सरकारला सुनावलं। आश्वासन दिलेलं असल्यास शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण का होत नाहीत, कृषी मंत्री शिवराज सिंहांवर साधला निशाणा। हमीभावानं सोयाबीन खरेदी करण्याच्या राज्य सरकारच्या उद्देशाला हरताळ। सोयाबीन खरेदी केवळ 2%। 14 लाख टनांचं उद्दिष्ट असताना 27,000 टन सोयाबीनची खरेदी। वाशिमसह जालना, नंदुरबार, परभणीत अवकाळी पावसाची हजेरी। रब्बी पिकांचं नुकसान होण्याची शक्यता। शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण। अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यात पावसाचा इशारा। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, लातूरसह धाराशिवला 4 ते 7 डिसेंबर दरम्यान येलो अलर्ट। वॅगन चक्रीवादळानंतर हाहाकार। तामिळनाडूतील अनेक जिल्हे जलमय। पूरस्थितीमुळे कित्येक गावांचा संपर्क तुटला। आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।